शेकापचं काय वजन आहे, गावात कामं आहेत बापूंनी आणलेली. मागच्या 5 वर्षात बापूंनी शिरबावीत जेवढी विकास कामं केली तेवढे आता बघा आहेत का बाबासाहेबांच्या काळात. आणि बापून दगड जरी ठेवला त्याला मोठा कचरा टाक. विरोधक तर म्हणतो विकास आम्ही केला इथं. त्यांनी विकास केलाय. आता झालेल्या रस्त्यात डबरी पाडायचा, खड्ड काढायचा. इथं आपल्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये धुरळा उडवला होता त्याच पद्धतीनं एकत्र गटामध्ये हे 2 उमेदवार आमचे निश्चितच धुरळा उडवतील. आणि 1.5 ते 2 वर्ष होत आले आमदारकी होऊन. शिरबाई गावात तर आणि कसं नारळ फुटलेलं. बापूने जे उमेदवार दिलेले आहेत जानकर मॅडम आणि माने मॅडम या आमच्या गावातून जवळजवळ 60% मतदान त्यांना होईल. सगळ्यांना विकास कुणी केलाय सगळं माहितीच आहे. बापूनीच केलाय सगळा विकास. त्यामुळे बापू वनवी येणार आहे. का तर बापूचा विकास काम बोलतंय ना. हां, तर बापूंनी केलेला विकास आणि महायुतीने केलेला विकास हा विकास दुसरा विरोधी पक्षाचा उमेदवार करू शकत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जो काही आमचा उमेदवार दिलेला असेल बापूंनी, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे. नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद म्हणजेच ग्रामीण भागाचं गावखेड्याचं मिनी मंत्रालय मानणाऱ्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक सध्या जोरात सुरू आहे. आणि या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक गावखेड्यात चर्चा सुरू आहे. चर्चा कशा पद्धतीची आहे, चर्चेतून कोण कोणाला आपलंसं करतंय, कुठला नेता काय काम करू शकतोय, आपला विकास कसा होणार याची चर्चा रंगली आहे. आज आपण सांगोला तालुक्यात असणाऱ्या एकतपूर जिल्हा परिषद गटातील शिरबावी गावात आहोत. या शिरबावी गावातले ग्रामस्थ यांचं काय मत आहे, या गावात कुणाची हवा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय जिल्हा परिषद निवडणुकीत काय सध्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये सौ शिलाताई संपतराव उर्फ बाळासाहेब माने आणि ऋतुजा उद्धव जानकर या 2 महिला, सुशिक्षित महिला उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. आणि त्यांना साथ देणारे आमचे तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांना तिकीट देऊन आणि जे एकत्र गट आहे त्या गटाचा विकास करण्यासाठी त्यांना पुढे केलेलं आहे. आणि शिरबावी गावातील निश्चितच आमचे जे मतदार बंधू भगिनी आहेत ते त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील, कारण हे सुशिक्षित आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत. आणि आपल्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये धुरळा उडवला होता त्याच पद्धतीनं एकत्र गटामध्ये हे 2 उमेदवार आमचे निश्चितच धुरळा उडवतील आणि त्यांना साथ आमचे शिरबावी गावातील देतील. विरोधक म्हणतो आमचा उमेदवार चांगला आहे, विकास भरपूर केला एकत्र. आता जवळजवळ बघतोय आम्ही 1.5 वर्ष झालं, गावात तर काय सध्या दिसत नाही, काय कामच नाही येतं. काम नाही. जो बापूंनी 5,500 कोटी निधी आणून शिरबावी गावामधील प्रत्येक रोड तुम्ही बघा टकाटक केलेले आहेत. एकही काम सध्या चालू नाही. काम हाणून पाडण्याचं काम करते, दुसरं काय नाही. तुमचं नाव काय? दादा सुखेंडकर. काय वाटतं जिल्हा परिषद गटावर? 100% बापूच उमेदवार शिलाताई माने, ऋतुजा जानकर आणि सुनीता बाळ. बरं, काय विशेष काय विशेष काय नाही, कार्यच आहे त्यांचं तसं कोणाचं? बापूंचं. बरं आणि बापून दगड जरी ठेवला त्याला मोठा कचरा टाकला. बरं. कोणी असू द्या. विरोधक तर म्हणतो आम्ही भरपूर इथं काम केलंय. ते तू बोलणार का हो, त्याचं कार्यच नाही काय इथं, तर नाही काहीच नाही, काही सुद्धा कार्य नाही. आज 61 वर्ष झालेत मला, कुठं हात वळला नाही अजून बापूशिवाय. हां, अजिबात नाही कुठं. तुमचं काय मत आहे? मी शिरबाई पुरुषोत्तम स्वामी बोलतोय की आतापर्यंत 1.5 ते 2 वर्ष होत आले आमदारकी होऊन. शिरबाई गावात तर आणि कसं नारळ फुटलेलं नाही. आणि तुम्हाला बघायचं असेल तर माझ्याकडे सगळं लेखी आहे. बापून कुठली कामं केली काय नाही. मंदिरापाशी जवळजवळ 2 कोटीची कामं केलीत. आता ते वांद्यात राहिले ग्रामपंचायतीच्या, कोणा जास्ती नारळ फोडायचं महत्वाची गोष्ट. आणि बापूंनी 2 उमेदवार उभे केलेले आहेत. दोघं बी 2 लेडीज आहेत आणि ते बी सुशिक्षित आहेत. त्याला आम्ही प्रतिसाद देऊन त्याला विजय करायचं काम आम्ही खात्रीने करू शकतो. विरोधकांमध्ये उमेदवार सुशिक्षित नाहीत का? काय आम्हाला उमेदवारच माहित नाही ना. नाही उमेदवारच माहित नाही ना. बापूच्या कामाचं श्रेय घ्यायचं याचं चालू आहे, दुसरं काय नाही. असं आहे. बापूच्या कामाचं श्रेय ही लाटायला लागले कोण? हे दुसरे विरोधक. बरं. त्याबद्दल काय म्हणत? त्याबद्दल काय, आता सगळ्यांना विकास कुणी केलाय सगळं माहितीच आहे. बापूनीच केलाय सगळा विकास. त्यामुळे बापू वनवी येणार आहे. मला काय वाटतं? बापूने जे उमेदवार दिलेले आहेत जानकर मॅडम आणि माने मॅडम या आमच्या गावातून जवळजवळ 60% मतदान त्यांना होईल.
कशामुळे एवढं काय ते बापूने उमेदवार दिलेले आहे भाजपचं हे जानकर मॅडम आहेत आणि भाजप आणि शिवसेनेनं भरपूर कामं केलेले आहेत इथे. बापू जवळजवळ इथं आमच्या स्वामीचे इथं ब्लॉक टाकलेले आहेत. अजून इथं मागासवर्गीयमध्ये ब्लॉक टाकलेले आहेत. अशी कोट्यवधीचे रुपये कामं. हे रस्ता उंबरवाला जाणारा रस्ता, खर्डीला जाणारा रस्ता किंवा संगेवाडीला जोडणारा रस्ता, इतके बापूच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. विरोधक असणारे शेकापचे आमदार ते पण म्हणतात आमच्या ह्या गावात भरपूर विकास केलेला आहे. ह्या वर्षभरात तर काहीच विकास त्यांनी एक नारळ सुद्धा पडला नाही गावात. 0% काम आहे त्यांचं गावात. नुसतं जातीपातीचं राजकारण करतायत कोण विरोध पक्ष. बर हां. तुमचं काय मत आहे जिल्हा परिषद निवडणूक? जिल्हा परिषदचा उमेदवार जे बापूने देईल कसं आहे, तालुक्यात आमदारकीच्या वेळेस बापू निवडून येत होतं त्यांच्या कामाविषयी, पण जनतेत संभ्रम निर्माण जातीपातीचं राजकारण करून बापूचं विकासाचं काम थांबवलं यांनी. पण ते आता तालुक्याच्या लक्षात आलं की बापू म्हणजेच विकास आहे. हे लक्षात आल्यानंतर आता बापूने दगड जरी दिला ह्या गटात तरी ते निवडून येणार. फक्त विकास. आता पहिलं राजकारण राहिलेलं नाही, सगळ्यांना समजते लगेच कोण विकासाचा माणूस आहे, कोण आहे. जातीपातीचं राजकारण इथे चालत नाही. फक्त विकासावर लक्ष देऊन माणसं मतदान करते आता. असणारे आमदार म्हणतात की ह्या तुमच्या शिरबाईमध्ये भरपूर विकास केला आहे. विकास एक त्यांनी दाखवावं काम असं. बापूने एक पुस्तक छापलंय, त्याच्यावर सगळी कामं लावली आणि त्याच्यावर कोड पण टाकलाय, QR कोड पण आहे. ते काम दिसते. तसं एक आमदार साहेबांनी, तालुक्याच्या आमदार साहेबांनी, विद्यमान आमदार साहेबांनी एक काम शिरबाईतलं दाखवावं असं की त्यांनी शिरबाईच्या जनतेला सोय केली असं एखादं काम दाखवावं. मग त्यांना जनता मतदान देईल. आता जनतेच्या 1.5 वर्षात कामं बघून, जे कामं स्टॉप झालेली आहे ती बघून जनता पूर्ण बापूच्या बाजूने सध्या वळलेली आहे. आणि बापू चूक आता भरून काढणार लोक. ह्यावेळेस आमदारकीची चूक जी आहे ती आता भरून निघणार आणि जातीपातीचं राजकारण आता विसरून गेलीत लोक. फक्त विकासाचं राजकारण इथं आता चालणार, कारण का लोक सुशिक्षित झालीत, त्यामुळे विकासावर इथं चालणार राजकारण. तुमचं काय मत आहे काका? वर बघा. बापूचे हवा अजून आहे. कशामुळं? काल नगरपालिकेला दाखवून दिलंय बापून. काय दाखवून केलं? आज 40 वर्षामध्ये जी सत्ता होती त्या सत्तेला सुरुंग लावून बापून एक नवा इतिहास या तालुक्यात घडवला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जितके बी आमदार झाले त्याच्यापेक्षा ज्यादा निधी आणणारा आणि विकास करणारा हा बापू एकमेव माणूस आहे. आणि बापूच्या मागे जे आज तरुण पिढी उभा आहे ही कधीही हटणार नाही. बापूला पुढे घेऊन जाणार. बापू ह्या सर्वांचा विचार करून बापू तालुक्याचा विकास करणारा माणूस. हा, जिल्हा परिषद गटातून जी उमेदवार उभे आहेत तुम्हाला माहिती आहेत का? आता माहिती कधी होईल, अर्ज माघारी जातात राहतात त्यावेळी. आता कसं आहे त्याचा प्रचाराला सुरुवात होईल. पण बापू जी करेल त्याच्या मागे आमच्या गावातली 50 ते 60% जनता आहे. हा, बापूच्या. विरोधक तर म्हणते आम्ही ह्या भागात भरपूर विकास केला आहे का? विरोधक म्हणत असतील आता त्या विकास नावाच्या माणसाचा केला असला तर कुणाला विकास हा विकासापर्यंत आलाच नाही. ज्याचा पाहिजे त्याचा झालाच नाही विकास. ज्याला विकासाची गरज आहे, ज्याच्या कुठल्याही गोष्टी तिथपर्यंत ते आलंच नाही लोणार. हर घर योजना राबवली गावात इथल्या ग्रामपंचायती, पण घरी आमच्या नळ बी नाही, पाणी बी आलं नाही झाले. मग ते कागदावर कुठं आहे, कितीचं बजेट आहे, काय आम्हाला तर काय माहिती. तर हा विकासाचा मुद्दा आहे ह्या गावातला. कसा विकास होणार सांगा ना. सरपंच भेटत असतील कुठतर कामावर. काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी? जिल्हा परिषद निवडीसाठी बापूजी हवा आहे. बर का? बर काय कारण काय? का तर बापूचा विकास काम बोलतय ना. बर. हा, विरोधक तर म्हणतो विकास आम्ही केला इथं. त्यांनी विकास केलाय. आता झालेल्या रस्त्यात डबरी पाडायचा, खड्ड कांदायचा. इथं बघा तुम्ही चौकात खड्ड किती मोठा पाडलेला आहे. कोणी पाडलाय? आता ज्या विद्यमान चालू पंचायत ग्रामपंचायत. बर. हा, जिथं जाईल तिथं नुसत्या डबरी खांदायची, पायपा पुरायच्या, साकीट टाकायची, निघून जायचं. पाणी नाही काय नाही पुन्हा. असं वाटतं तुम्हाला? बापूजी माने आणि जानकर. तुमचं काय मत आहे? बापू जो उमेदवार देतील बर. शिलाताई संपत माने
आणि एकतपूर पंचायत समिती गणातून युवा उमेदवार आहेत ऋतुजा उद्धव जानकर. त्यांना आम्ही मतदान करणार. का करणार तर बापूंनी केलेला विकास आणि महायुतीने केलेला विकास, हा विकास दुसरा विरोधी पक्षाचा उमेदवार करू शकत नाही. आणि जे आत्ता विरोधक म्हणतात की चालू लागे आम्ही विकास केला आहे, ह्यांनी फक्त विकास केला आहे मुरमीकरणाचा. फक्त मुरुम टाकणे हा विकास, ह्याच्यावरती मुरमीकरण करून हा विकास होणार नाही. की गोरगरिबांची कामं झाली पाहिजेत. गोरगरिबांची कामं झाल्याशिवाय विकास कसा होणार. ह्यांनी फक्त रस्ते उकरणे, मुरमीकरण करणे, दिशाभूल करणे आणि मते मागणे. 55 वर्षाचा विकास एका बाजूला घेतला आणि बापूंनी केलेले 2.5 वर्षाचा विकास बघितला तर 1995 साली ज्यावेळेस बापू निवडून आले त्यावेळेस शिरबावी गावातली पाणी पुरवठा ही आशिया खंडात सगळ्यात मोठी पाणी पुरवठा. आणि त्याच्यानंतर 25 वर्षाचा काळ गेल्यानंतर सुद्धा आता नवीन पाणी पुरवठा योजना बापूंनीच केली. बापूंची विकास कामे बापूंची आणि त्यांच्या विकास कामांच्या मुद्द्यावर नारळ यांनी फोडणे आणि आम्ही कामं करणे ह्याला विकास म्हणत नाहीत. त्यामुळे जो महायुतीचा उमेदवार असेल आणि बापू ज्यांचा सांगतील त्यांचा आम्ही 1 रुपये एका ह्याने प्रचार करणार. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जो काही आमचा उमेदवार दिलेला असेल बापूंनी, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे. आणि शिलाताई संपतराव माने असतील किंवा जानकर असतील, महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील, महायुतीचे जे काही उमेदवार असतील, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देऊ. कारण म्हणजे जो काही नवीन नेतृत्व असेल किंवा नवीन उभारी देण्याचं जे काम कुठं केलं जातं तर ते फक्त महाविकास आघाडीमध्येच केलं जातं आणि महायुतीमध्येच केलं जातं आणि ते फक्त बापूच करू शकतात. विरोधक तर म्हणते आम्ही शिरबावीचा भरपूर विकास केला. शिरबावीचा विकास केला सांगायचं झालं तर तुम्ही शाळेपाशी तुम्ही गेल्यानंतर बघू शकता. जे काही तुम्ही पाण्याची टाकी असेल, आमच्या शिरबावीला जी काही ओळख निर्माण झाली ते म्हणजे पाण्याची टाकी असेल. 81 गाव पाणीपुरवठा योजना ही फक्त कोणी आणली असेल तर ती शहाजीबापू पाटलांनी आणली असेल. विरोधकांनी काय आता तुम्ही बघू शकता बाकीचे कामकाज असेल, इथं मंदिराचं जे काही तिथं निधी असेल किंवा पाणी व्यवस्थापनाचा निधी असेल तो फक्त बापूंनीच आणला आहे. बापूंच्या विकास कामावरच आता महायुतीचा उमेदवार निवडून येणार 100%. शेकापचं काय वजन आहे. गावात कामं आहेत बापूंनी आणलेली. मागच्या 5 वर्षात बापूंनी शिरबावीत जेवढी विकास कामं केली तेवढे आता बघा आहेत का बाबासाहेबांच्या काळात नाहीत. बघा काय आहेत एवढी 5 वर्षात सगळ्या शिरबावीत बघा. त्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून येणार. आज आपण पाहिलं शिरबावी या गावात एकतपूर जिल्हा परिषद गट येत आहे. तर या गटामधून शहाजी बापूंनी जो उमेदवार देईल तोच उमेदवार निवडून देणार अशी ग्रामस्थातून मत व्यक्त होत आहे. त्याचं कारण इथं झालेला विकास करण्यासाठी लागणारा मोठा निधी फक्त शहाजी बापूंनीच आणलेला आहे. त्यामुळे मागील 50 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा मागील 5 वर्षात विकास झाल्याची भावना या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे गाव शहाजी बापूंच्या उमेदवाराच्या पाठीमागे निश्चित उभा असल्याचं भावना त्या मतदारांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन ऋषिकेश नंदोरेसह जाकीर नदाब.